Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the topic enhancement of food production. In that, last point is biofertilizers microorganisms. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन्स मधला जो शेवटचा पॉइंट आहे तो पाहणार आहोत. बायोफर्टिलायझर्स मायक्रोऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते बायोफर्टिलायझर्स म्हणून वापरले जातात. मग ते जेवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तेवढे सगळे आपण वन बाय वन या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो द फर्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम इज द रायझोबियम. ओके, आता 11वी पासून ते ह्या टॉपिक पर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्याचं नाव ऐकलं असणार आहे, रायझोबियम. ओके, मग रायझोबियम हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट मध्ये रूट नोड्यूल करून हा राहणारा आहे. बरोबर आहे. म्हणजे रायझोबियम शोज सिम्बायोटिक असोसिएशन विथ द लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्स जेवढे आहेत त्या प्लांट बरोबर हा सिम्बायोटिक असोसिएशन करून राहणारा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. मग हा आपण डिटेल पाहणार आहोत. बघा, रायझोबिया आर रूट रॉड शेप्ड. ओके, त्याचं साईज किंवा स्ट्रक्चर काय दिलेलं आहे, रॉड शेप्ड असतात. म्हणजे समजा याच्यामध्ये तुम्ही जर आता हे जे रेड कलरचे तुम्हाला मी बॅक्टेरियल कॉलनीज दाखवलेले आहे याच्यातला एक मी रेड कलर जर घेतला आउटसाइडला तर हा रायझोबिया मला असा रॉड शेप्ड दिसणार आहे मायक्रोस्कोप मध्ये. ओके, रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हा रॉड शेप्ड अशा पद्धतीने दिसणार आहे. सो रायझोबिया आर रॉड शेप्ड. बरोबर आहे. मोटाईल. मोटाईल म्हणजे दे शो मूवमेंट. मोटाईल हालचाल करणार आहे. एरोबिक रेस्पिरेशन करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा असतो लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट मध्ये. बरोबर आहे. मग रूट मध्ये ऑक्सिजन कुठून मिळणार आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर बाळांनो लक्ष द्या. टीएस ऑफ रूट नोड्यूल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. बरोबर आहे. पण टीएस ऑफ रूट नोड्यूल्स मध्ये हा जो रूट आहे या रूट मध्ये रूट नोड्यूल्स करून ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी म्हटलेलं आहे रूट नोड्यूल. म्हणजे हा जो वरचा सर्कल आहे किंवा वरचा पार्ट आहे डायग्रामचा तो रूट नोड्यूल वाला आहे. बरोबर आहे. आणि खालचा मोठा जो आहे तो रूट वाला आहे. समजतंय. मग या रूट नोड्यूल मध्ये या बॅक्टेरिया कॉलनीज करून राहिलेले आहेत. ओके, काय करून राहिलेले आहेत, कॉलनीज करून राहिलेले आहेत. समजतंय. मग आहेत तर या लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये. मग या एरोबिक कशा आहेत तर बघा, या प्लांट मध्ये काय असणार आहे, ऑक्सिजन कॅरीज करणारा एक पार्ट आहे. तो काय असणार आहे तर ह्या प्लांट मधले जे रूट सिस्टम आहे ही रूट सिस्टम या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे या ठिकाणी या दोघांचं सिम्बायोटिक असोसिएशन कशा पद्धतीचं आहे तर हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा हा जो बॅक्टेरियम आहे किंवा बॅक्टेरिया आहे तो काय करतो तर या रूटला नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. या रूट मध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. कोण, हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे रायझोबियम या रूट मध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. बरोबर आहे. त्याच्या बदल्यात ही रूट सिस्टम त्याला काय काय प्रोव्हाइड करणार आहे, ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार आहे, फूड मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर आहे. मिनरल्स प्रोव्हाइड करणार आहे. अशा पद्धतीने हे दोघं एकत्र राहत असतात. म्हणून याला सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हटलेलं आहे. समजलं. सो रायझोबिया आर रॉड शेप्ड, मोटाईल, एरोबिक. राईट. ग्राम निगेटिव्ह असं का म्हटलेलं आहे तर क्रिस्टिन ग्राम नावाचा एक सायंटिस्ट आहे. या क्रिस्टिन ग्राम नावाच्या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर एक स्टेनिंग मेथड डेव्हलप केलेली आहे. त्या स्टेन मध्ये जर बॅक्टेरिया स्टेन झाला तर त्याला ग्राम पॉझिटिव्ह असं म्हणायचं, स्टेन झाला नाही तर त्याला ग्राम निगेटिव्ह असं म्हणायचं. ओके. नॉन स्पोर फॉर्मिंग. नॉन स्पोर म्हणजे हा जो रायझोबियम आहे तो कसल्याही पद्धतीचा स्पोर तयार करत नाही. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कंटेनिंग नॉड जीन अँड निफ जीन. याच्यामध्ये दोन जीन आहेत. कोणामध्ये, रायझोबियम मध्ये. रायझोबियम मध्ये दोन जीन आहेत. पहिल्या जीनचं नाव काय आहे, नॉड जीन, आणि दुसऱ्या जीनचं नाव निक जीन.
हे जे नॉड जीन आणि निफ जीन आहेत हे काय करतात तर नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. म्हणजे रायझोबियम मध्ये दोन बॅक्टेरिया आहेत, नॉड जीन, निफ जीन. रायझोबियम बॅक्टेरिया मध्ये दोन जीन आहेत, नॉड जीन, निफ जीन. ओके, हे नॉड जीन आणि निफ जीन काय करतात तर नायट्रोजन फिक्सेशनचं काम करणार आहे किंवा नायट्रोजन फिक्सेशन साठी ते रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो बॅक्टेरियम rhizobium contains two gene, nod gene, nif gene, which is responsible for the nitrogen fixations. Okay, rhizobium हा बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन का करणार आहे तर त्याच्यामध्ये दोन जीन आहेत, नॉड जीन आणि निफ जीन. यांच्यामुळे हा रायझोबियम नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. बरोबर आहे, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे ही रूट सिस्टम आहे, लेग्युमिनस प्लांटची ही रूट सिस्टम आहे. बरोबर आहे, लेग्युमिनस प्लांटची ही रूट सिस्टम आहे. त्या रूट सिस्टम वरती रूट नोड्यूल्स तयार झालेले बघा, ब्लू कलर मध्ये दाखवलेले आहेत, हे रूट नोड्यूल. अशा पद्धतीने रूट नोड्यूल म्हणजे मुळांमध्ये गाठी करून राहतात. काय असणार आहे, लेग्युमिनस प्लांटच्या मुळांमध्ये हे गाठी करून राहणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे. सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये काय आहे तर रायझोबियम हा नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे त्या प्लांट मध्ये. तर ती वनस्पती त्या रायझोबियम बॅक्टेरियाला ऑक्सिजन, फूड मटेरियल आणि मिनरल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट, they brings about nodule formation on the roots and multiply inside the nodule. म्हणजे ते काय करतात तर रूटला पहिल्यांदा इन्फेक्शन करतात, त्या रूटला इन्फेक्शन करतात, इन्फेक्शन केल्यानंतर त्या रूटच्या आतमध्ये ते शिरतात, रूटच्या आतमध्ये ते एंट्री करतात आणि रूटच्या आतमध्ये एंट्री केली की नंतर त्या रूटमध्ये ते मल्टिप्लाय होतात आणि रूट नोड्यूल्स तयार करतात. बरोबर आहे, रूट नोड्यूल करतात म्हणजे ते मुळांमध्ये शिरतात, मातीमधून मुळांमध्ये शिरतात. मुळांमध्ये गेले की काय करतात तर मुळांच्या आतमध्ये ते रूट नोड्यूल्स तयार करणार आहेत, गाठी तयार करणार, त्या गाठीमध्ये ते मल्टिप्लाय होतात. नेक्स्ट, they fix atmospheric nitrogen into organic form which can be used by plant as nutrients. म्हणजे हा जो रायझोबियम काय करणार आहे तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन ऑर्गेनिक फॉर्म मध्ये करणार आहे. बरोबर आहे, तो ऑर्गेनिक फॉर्म मध्ये केलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते वनस्पती वापरणार आहे. एक्झाम्पल दोन स्पेसिस आहेत बघा. पहिला येतो रायझोबियम लेग्युमिनोसोरम. काय, रायझोबियम लेग्युमिनोसोरम इज स्पेसिफिक टू पी. म्हणजे वाटाण्याच्या झाडांमध्ये तुम्ही जर बघितलं, वाटाण्याच्या झाडांच्या मुळांना ज्या गाठी असतात त्या गाठींमध्ये तुम्हाला हाच बॅक्टेरिया बघायला मिळणार आहे, रायझोबियम लेग्युमिनोसोरम. बरोबर आहे, बीन. बरोबर आहे, या बीनच्या प्लांटच्या रूट्स मध्ये कुठला रायझोबियम असणार आहे, कुठले रायझोबियम स्पेसिस असणार आहे, रायझोबियम फॅसिओलाय असणार आहे. कोण असणार आहे, रायझोबियम फॅसिओलाय. बघा आता नीट साठी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला मी काय सांगितलं होतं की रायझोबियम हा एरोबिक बॅक्टेरियम आहे. बरोबर आहे, तुम्हाला काय प्रश्न पडला असेल की असतो रूट मध्ये, म्हणजे हा जो बॅक्टेरियम आहे तो असणार कुठल्या प्लांट मध्ये तर लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये असणार आहे. आणि या ठिकाणी म्हटलंय की एरोबिक रेस्पिरेशन करणार आहे. कसं पॉसिबल आहे तर बाळांनो हे पॉसिबल आहे. जसं आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करणार आहे, तसं लेग्युमिनस प्लांट मध्ये लेगॅमोग्लोबिन कुठला आहे, लेगॅमोग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे. काय आहे, प्रोटीन. कशामध्ये, रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट मध्ये लेगॅमोग्लोबिन नावाचा प्रोटीन आहे. हा प्रोटीन काय करतो तर या बॅक्टेरियांना ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. समजलं, त्यामुळे रायझोबियम हा जरी लेग्युमिनस प्लांटच्या रूट मध्ये असला तरी तो एरोबिक रेस्पिरेशनची ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. त्यामुळं तुम्ही समजा
हा जो रूट नोड्यूल आहे, या रूट नोड्यूलचा जर तुम्ही सेक्शन घेतला तर तुम्हाला त्या या पद्धतीने दिसणार आहे. बरोबर आहे, या पद्धतीने दिसणार आहे. आणि दिसत असताना रूट नोड्यूलच्या आतमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, बॅक्टेरिया बरोबर रेड कलर किंवा हा जो सेक्शन आहे तो तुम्हाला रेड कलरचा दिसणार आहे. रेड कलरचा का दिसणार आहे, कारण त्याच्यामध्ये लेगॅमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असणार आहे, जो प्रोटीन रायझोबियम या बॅक्टेरियांना ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. कुठं, रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स मध्ये. बघा, सेकंड मायक्रोबियल बायोफर्टिलायझर्स इज द ॲझेटोबॅक्टर. फर्स्ट काय बघितलं आपण, रायझोबियम बघितलेला आहे. सेकंड काय बघतोय आपण, ॲझेटोबॅक्टर. नाव काय आहे बघा, ॲझेटोबॅक्टर. लक्षात ठेवायचं, जेवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची नावं थोडीशी अवघड आहेत आणि तेच एक्झाम्पल्स नेमके हे नीटच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. बरोबर आहे. सो ॲझेटोबॅक्टर. आता ॲझेटोबॅक्टर आणि ॲझोस्पायरिलम हे तुम्ही जर बघितलं तर नॉन लेग्युमिनस प्लांटच्या रूट सिस्टम मध्ये असतात. बरोबर आहे. म्हणजे नॉन लेग्युमिनस प्लांट, डाळी असलेल्या वनस्पतींना आपण काय म्हणणार, म्हणजे ज्या वनस्पतींपासून आपल्याला डाळी मिळतात त्यांना काय म्हणायचं, लेग्युमिनस प्लांट्स. ओके. नॉन लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय असणार आहे, ज्या वनस्पतींपासून आपल्याला डाळी मिळत नाही त्यांना नॉन लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणायचं. आणि नॉन लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट सिस्टम मध्ये हे विदाउट रूट नोड्यूल्स राहतात, म्हणजे रूटच्या आतमध्ये ते असतात पण काय असणार आहे, ते त्या रूटला गाठी तयार करत नाहीत. त्या रूट सिस्टम ॲज इट इज असणार आहे, म्हणजे जशी ओरिजिनल रूट सिस्टम असणार आहे त्याच पद्धतीची ती रूट सिस्टम आपल्याला बघायला मिळणार. त्या वनस्पतीच्या रूट्सला गाठी तयार झालेल्या नसतात. बघा, सो ॲझेटोबॅक्टर इट इज द इम्पॉर्टंट अँड वेल नोन फ्री लिव्हिंग. इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा बायोफर्टिलायझर्स म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरला जातो. बरोबर आहे. आणि फ्री लिव्हिंग आहे. फ्री लिव्हिंग म्हणजे काय असणार आहे, कुठल्याही ह्याच्याबरोबर तो राहणार नाही. ओके. सो फ्री लिव्हिंग. नायट्रोजन फिक्सिंग, नायट्रोजन फिक्सेशन करणारा. एरोबिक, एरोबिक म्हणजे काय असणार आहे, एरोबिक रेस्पिरेशन करणारा. नॉन फोटोसिंथेटिक, कसल्याही पद्धतीचा हा फोटोसिंथेसिस करत नाही. नॉन नोड्यूल फॉर्मिंग. नॉन नोड्यूल फॉर्मिंग म्हणजे काय, नॉन नोड्यूल फॉर्मिंग, नॉन नोड्यूल फॉर्मिंग म्हणजे काय असणार आहे, तर ज्या रूट मध्ये हे राहील, फ्री लिव्हिंग राहील, ज्या रूट मध्ये हे फ्री लिव्हिंग राहील तिथं कसल्याही पद्धतीचं नोडल फॉर्मेशन करणार नाही. हा बॅक्टेरियम आहे. बरोबर आहे. काय म्हटलं बघा पुढं, अल्टिमेटली असोसिएटेड विथ द रूट्स ऑफ ग्रासेस अँड सर्टन प्लांट्स. म्हणजे काही वेळेला हा ग्रासेसच्या रूटमध्ये किंवा काही प्लांट्सच्या रूटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सेकंड पॉइंट, इट इज यूज्ड ॲज अ बायोफर्टिलायझर्स फॉर ऑल नॉन लेग्युमिनस प्लांट्स, स्पेशली राईस, कॉटन अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर हा ॲझेटोबॅक्टर हा बायोफर्टिलायझर्स म्हणून काम करणार आहे. काय म्हणून काम करणार आहे, बायोफर्टिलायझर्स म्हणून काम करणार आहे. कुठल्या प्लांटमध्ये, नॉन लेग्युमिनस प्लांट्स मध्ये, म्हणजे ज्या वनस्पतींना डाळी येत नाहीत. पॉड, पॉड शेंगा म्हणतो ना आपण, त्या म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात त्यांना लेग्युमिनस प्लांट्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि ज्या वनस्पतींना शेंगा येत नाहीत त्यांना नॉन लेग्युमिनस प्लांट्स असं म्हटलं जातं. मग त्या वनस्पतींमध्ये हे बायोफर्टिलायझर्स म्हणून काम करतात. मग स्पेसिफिकली आपल्याला काय सांगता येईल, तर राईस प्लांट असणार आहे, कॉटन आलं आणि बाकीचे जेवढे सगळे व्हेजिटेबल्स आले त्या व्हेजिटेबल प्लांट्स बरोबर हा ॲझेटोबॅक्टर हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तो काय म्हणून काम करणार आहे, बायोफर्टिलायझर्स म्हणून काम करणार आहे. नेक्स्ट वन इज द ॲझोस्पायरुलम. ओके, सेम आहे. ॲझोस्पायरुलम इट इज अ फ्री लिव्हिंग. हा सुद्धा फ्री लिव्हिंग आहे. जसा रायझोबियम सिम्बायोटिक होता, कसा होता हे तुम्हाला सांगितलेलं आहे, तसा हे दोन मात्र ॲझेटोबॅक्टर आणि ॲझोस्पायरुलम हे फ्री लिव्हिंग आहे. एरोबिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, हा सुद्धा एरोबिक रेस्पिरेशन करणार आहे. असोसिएटेड विथ रूट्स ऑफ कॉर्न, व्हीट अँड जवार, म्हणजे मका, गहू आणि ज्वारी या वनस्पतींच्या रूट मध्ये हा राहणार आहे. बरोबर आहे, ॲझोस्पायरुलम. आणि ह्या वनस्पतींच्या रूट मध्ये तो नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे आणि हा एरोबिक बॅक्टेरिया आहे. ओके, लास्ट पॉइंट, इट फिक्सेस द कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन
20 to 40 kg नायट्रोजन पर हेक्टर इन नॉन लेग्युमिनस प्लांट्स. म्हणजे तुम्ही जवळपास जर बघितलं, जवळपास हा जो अझोस्पायरिलम आहे हा किती प्रमाणात नायट्रोजन फिक्स करणार आहे बघा. 20 ते 40 किलो नायट्रोजन पर हेक्टर मध्ये हा सिंथसाइज करणार आहे. पर हेक्टर म्हणजे एका हेक्टर मध्ये जवळपास मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, पण जवळपास ते एका हेक्टर मध्ये 20 ते 40 किलो एवढा नायट्रोजन ते फिक्स करतात नॉन लेग्युमिनस प्लांट्स मध्ये. सच ॲज एक्झाम्पल्स कुठले आले, सिरियल्स, माइट्स, कॉटन, ऑइलसीड्स. या प्लांट मध्ये पर हेक्टर 20 to 40 किलोग्रॅम एवढा नायट्रोजन ते फिक्स करण्याचं काम करणार आहे. द फोर्थ बायोफर्टिलायझर्स ॲज अ मायक्रोब्स इज द ॲनाबिना. ओके, काय म्हटलं बघा, ॲनाबिना इट इज अ जीनस ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया. बरोबर आहे, म्हणजे ॲनाबिना हा काय आहे हो, सायनोबॅक्टेरियाचा एक जीनस आहे आणि हा कसा आहे मल्टीसेल्युलर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे अनेक सेल्स पासून तयार झालेला आहे. सो इट फॉर्म्स फ्रॉम मेनी सेल्स. फिलामेंटस फॉर्म्स मध्ये काय असणार आहेत, अनेक सेल्स पासून तयार झाल्यामुळं त्याचा फॉर्म कसा आहे फिलामेंटस, म्हणजे अनेक सेल्स रो मध्ये अरेंज झालेले, त्यामुळे तो कसा तयार झाला आहे फिलामेंटस. सो इट इज अ जीनस ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया. पुढे काय म्हटलंय, दॅट एक्झिस्ट ॲज प्लॅंक्टॉन्स. म्हणजे हा सायनोबॅक्टेरियाचा एक जीनस आहे, मल्टीसेल्युलर आहे, बरोबर आहे, आणि फिलामेंटस फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि हा प्लॅंक्टॉन्स म्हणून असणार आहे. प्लॅंक्टॉन्स मध्ये म्हणून हा आहे, बरोबर आहे. म्हणजे कुठं आपल्याला बघायला मिळणार आहे, तर जे वॉटर आहे, वॉटर सोर्सेस आहेत, त्या वॉटर सोर्सेस वरती जे स्टेबल वॉटर आहे, त्या स्टेबल वॉटर वरती हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. समजलं. म्हणून पहिला पॉइंट काय आहे, इट इज अ जीनस ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया दॅट एक्झिस्ट ॲज प्लॅंक्टॉन्स. तुम्हाला माहित आहे फायटोप्लॅंक्टॉन्स वाचलंय तुम्ही. ओके. सेकंड, इट हॅज ॲबिलिटी टू fix nitrogen and also form symbiotic relationship with certain plants such as the corolla roots of Cycas and Anthoceros thallus. बरोबर आहे. तर या ॲनाबिना मध्ये कुठली कॅपॅसिटी आहे, नायट्रोजन फिक्सेशन करण्याची कॅपॅसिटी आहे, आणि हा सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतो काही वनस्पतींमध्ये. मग त्या वनस्पतींमध्ये जर स्पेसिफिक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर पहिलं एक्झाम्पल आलं कोरोला रूट्स ऑफ सायकस अँड अँथोसेरॉस थॅलस. म्हणजे कोरोला रूट्स ऑफ सायकस, सायकसच्या रूट मध्ये आणि अँथोसेरॉस थॅलस मध्ये हा ॲनाबिना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या ठिकाणी त्याचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे. म्हणजे ॲनाबिना काय करणार, तर सायकसच्या रूट मध्ये आणि अँथोसेरॉसच्या थॅलस मध्ये हा ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्या ठिकाणी तो तिथं नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर सायकसचं रूट किंवा अँथोसेरॉसचं थॅलस त्या ॲनाबिनाला काय प्रोव्हाइड करणार आहे, फूड मटेरियल आणि मिनरल प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट, it has some specialized and colorless cells called heterocysts which are the site for nitrogen fixation. आता बघा ना, काय ॲनाबिना कोण आहे, सायनोबॅक्टेरिया आहे ना, आणि सायनोबॅक्टेरियाचे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट हॅज अ स्पेशलाइज्ड सेल फॉर द फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कॉल्ड हेटेरोसिस्ट. बरोबर आहे. सायनोबॅक्टेरियाचे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बाळांनो. कुठलं, तर सायनोबॅक्टेरियाला एक स्पेशलाइज्ड सेल आहे हेटेरोसिस्ट नावाची, ती थोडीशी बाकीच्या सेल्स पेक्षा थोडीशी आकाराने मोठी आहे, बरोबर आहे. कलरलेस आहे, कुठल्याही प्रकारचा कलर नाही, आणि त्या सेलमध्ये त्या सेलची सेल वॉल जी असणार आहे ती थिक असणार आहे थोडीशी, आणि त्या सेलच्या आतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम केलं जातं. म्हणून म्हटलेलं आहे इट हॅज अ स्पेशलाइज्ड अँड कलरलेस सेल्स कॉल्ड हेटेरोसिस्ट which are the site for nitrogen fixations. बरोबर आहे. तुम्हाला सीईटी मध्ये प्रश्न विचारला जाईल की सायनोबॅक्टेरिया मध्ये कुठल्या प्रकारची एक स्पेशलाइज्ड सेल असणार आहे जे नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. त्यावेळेला तुम्हाला माहित पाहिजे हेटेरोसिस्ट. हेटेरोसिस्ट युनिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर ज्या वेळेला तुम्ही सायनोबॅक्टेरियाचं फिलामेंट्स बघणार आहात त्या फिलामेंट मध्ये ही जी सेल असणार आहे ती एनलार्ज असणार आहे, थिक वॉल्ड असणार आहे, कलरलेस असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम केलं जातं, त्याला म्हणायचं हेटेरोसिस्ट. ओके.
अॅनाबिना समजला का? अॅनाबिना हा जो आहे तो सायनोबॅक्टेरियाचा जीनस आहे, मल्टीसेल्युलर आहे, फिलामेंटस फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. हा नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. त्याला फायटोप्लॅंक्टॉन्स म्हणून सुद्धा म्हटलं जातं. पाण्याच्या सरफेस वरती ज्या वेळेला हिरवं पाणी आपल्याला बघायला मिळतं ना, बरोबर आहे, ज्या वेळेला पाण्यावरती छोटे छोटे वनस्पती असतात आणि हिरवं पाणी आपल्याला बघायला मिळतं, त्या हिरव्या पाण्यामध्ये हा 100% असतो, बरोबर आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर असे काही प्लांट आहेत, त्या प्लांट बरोबर हा सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये असतो, बरोबर आहे. कुठलं तर कोरोना रूट्स ऑफ सायकस अँड अँथेसेरॉस थॅलस. सायकसच्या रूट मध्ये आणि अँथेसेरॉसच्या थॅलस मध्ये हा अॅनाबिना आहे, बरोबर आहे. तर सायनोबॅक्टेरिया म्हटल्यानंतर हेटेरोसिस नावाची एक सेल आहे, त्याच्यामध्ये तो नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. ओके. नेक्स्ट वन इज द ॲझोला. बघा, ॲझोला इज अ फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. ॲझोला हा टेरिडोफाइट्स आहे. ॲझोला कशामध्ये येणार आहे? टेरिडोफाइट्स मध्ये येणार आहे. सो ॲझोला इज अ फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. हा फ्रीली वॉटरच्या सरफेस वरती काय असणार आहे पाहायला आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हा कसले सबस्ट्रेटमला न चिकटता पाण्याच्या सरफेस वरती आपल्याला स्वतंत्र असा तरंगलेला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट, ॲझोला प्लांट कन्सिस्ट ऑफ अ फ्लोटिंग rhizome, that is stem with small overlapping binodal leaves and roots. म्हणजे हाच आहे बघा, या ठिकाणी डायग्राम काढतो, हा वॉटर सरफेस आहे, बरोबर आहे. याचं रायझोम हे वॉटरवरती फ्री फ्लोटिंग असणार आहे, बरोबर आहे. रायझोम म्हणजे स्टेमचं मॉडिफिकेशन झालं, बरोबर आहे. आणि वरच्या बाजूला हे छोटे छोटे लीव्स असे तयार झालेले असतात जे बायलोड असतात अशा पद्धतीने, राईट. अशा अनेक ब्रांची तुम्हाला या ॲझोलाच्या बघायला मिळणार, कारण ॲझोला हा काय फर्न आहे. समजतंय? ॲझोला कोण आहे? फर्न आहे. त्यामुळे काय म्हटलं, ॲझोला प्लांट कन्सिस्ट ऑफ अ फ्लोटिंग रायझोम दॅट इज स्टेम, बरोबर आहे. रायझोम काय आहे? स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, राईट, विथ स्मॉल ओव्हरलॅपिंग बायनोडल लीव्स. हे जे एकमेकांना ओव्हरलॅपिंग बायनोडल लीव्स, ओव्हरलॅपिंग म्हणजे चिटकून येणार आहे, सगळी पानाशी चिटकून येणार आहे, एकमेकांना अगदी एकमेकांच्या जवळ असणार आहे, बरोबर आहे. बायनोडल लीव्स अँड रूट्स, त्याला खाली काय असणार आहे? रूट्स असणार आहे. अशा पद्धतीने हे वॉटर सरफेस वरती तरंगणार आहे. पुढे काय म्हटलंय? लीफ शोज डॉर्सल अँड वेंट्रल लीव्स. बघा ना, लोब, द लीफ शोज डॉर्सल अँड वेंट्रल लोब. लीफला दोन बाजू आहेत, डॉर्सल साइड अँड वेंट्रल, किंवा डॉर्सल लोब अँड वेंट्रल लोब. आता बघा, वेंट्रल लोब मध्ये काय प्रॉब्लेम नाही, पण डॉर्सल लोब मध्ये, लीफच्या डॉर्सल लोब मध्ये आपल्याला अॅनाबिना बघायला मिळते. बघा काय म्हटले, इन द डॉर्सल लोब अॅनाबिना फिलामेंट्स आर प्रेझेंट इन द एरेन्काइमा व्हिच फिक्सेस नायट्रोजन, बरोबर आहे. म्हणजे समजा या लीफचा मी सेक्शन घेतला, बरोबर आहे. लीफचा सेक्शन घेतल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला त्याचा डॉर्सल लोब बघाल, त्या डॉर्सल लोब मध्ये आता सगळ्या सेल्स काढून बसत नाही मी, त्या डॉर्सल लोब मध्ये एरियनकाइमा नावाचं टिश्यू आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एअर, बघा, फ्री फ्लोटिंग वॉटर प्लांट जे आहेत ना, फ्री फ्लोटिंग प्लांट्स, त्या प्लांट मध्ये आपल्याला एरियनकाइमा हा टिश्यू बघायला मिळणार आहे, एरियनकाइमा, राईट. बघा, वरच्या बाजूला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतील, बरोबर आहे, फोटोसिंथेटिक पार्ट्स आहे. आणि हा झाला एरियनकाइमा, फोटोसिंथेटिक पार्ट, फोटोसिंथेटिक पोर्शन किंवा पार्ट्स असं. आणि या ठिकाणी काय आला? एरियनकाइमा, एरियनकाइमा पॅरेन्काइमाचा प्रकार आहे. इट इज द टाइप्स ऑफ पॅरेन्काइमा व्हिच टुवर्ड्स द एअर, हेन्स वी कॉल देम द एरियनकाइमा. या एरियनकाइमा मध्ये आपल्याला सायनोबॅक्टेरिया म्हणजेच अॅनाबिनाचे फिलामेंट्स बघायला मिळणार आहे, फिलामेंट्स बघायला मिळणार आहे. सो इन द डॉर्सल लोब अॅनाबिना फिलामेंट आर प्रेझेंट इन एरियनकाइमा व्हिच फिक्सेस नायट्रोजन. सो या ठिकाणी अॅनाबिनाचे फिलामेंट्स नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करणार आहे. कुठल्या टिश्यू मध्ये? एरियनकाइमा टिश्यू मध्ये. ओके.
एरियम कायमोटेशन कुठल्या प्लांट मध्ये बघायला मिळणार आहे? हायड्रोफाइट्स. नेक्स्ट, एझोला कॅन बी युज्ड ॲज अ बायोफर्टिलायझर्स इन द राईस फील्ड. एझोला हा राईस फील्ड मध्ये बायोफर्टिलायझर्स म्हणून वापरला जातो किंवा तो जनरली असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा बायोफर्टिलायझर्स म्हणून कसा यूज केला जातो हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे. At the time of Green Revolutions, many chemical fertilizers was used. बरोबर आहे. ग्रीन रिव्होल्यूशनच्या वेळेला अनेक केमिकल फर्टिलायझर्स हे वापरले गेलेले आहेत आणि त्याचे आपल्याला हजार्डस इफेक्ट पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळं सध्याच्या काळामध्ये नाव डेज मेनी फार्मर टर्न्स टुवर्ड्स दी मॉडर्न ऍग्रिकल्चर सिस्टम. अनेक जे शेतकरी आहेत ते मॉडर्न ऍग्रिकल्चर सिस्टम कडे वळलेले आहेत, जे बायोफर्टिलायझर्सचा यूज करायला लागलेले